नमस्कार मित्रांनो, माझे नाव नितीन आहे आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक नितीनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये आता नवीन सुरू झालेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. नवीन जो फॉर्म आहे तो आलेला आहे, कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, काय काय कागदपत्रे तुम्हाला लागतील, काय काय प्रोसेस आहे, सगळी जी माहिती आहे आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तरी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि जर नवीन असेल माझ्या चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा. तर चला सुरू करूया. मित्रांनो बघा, मी एक आर्टिकल तयार केलेला आहे ह्या कंप्लीट योजनेबद्दल, माझ्या वेबसाईटवर आहे. जर तुम्हाला ही पोस्ट वाचायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून वाचू पण शकता. तर चला मी वन बाय वन सगळी जी माहिती आहे आणि कोण कोण इथं इलिजिबल आहेत, कोण कोण इलिजिबल नाही आहेत आणि कोण कोण इथं अप्लाय करू शकतात, कशा प्रकारे अप्लाय करू शकतात, सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी सांगणार आहे. तर चला सुरू करूया. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना नवीन पद्धतीने असा अर्ज करा टायटल आहे आणि हमीपत्र पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं जे इमेजेससाठी डाउनलोड करून जे आहे प्रिंटआउट काढू शकता, ते पण मी अवेलेबल इथे तुम्हाला करून दिलं आहे. तर खाली स्क्रोल करतो बघा. तर बघा, राज्य सरकारने महिलांसाठी एक खास योजना केली आहे. तुम्हाला माहितीच आहे, माझी लाडकी बहीण योजना याचं नाव आहे. आणि बघा, कोणकोणत्या वयोगटासाठी ही योजना आहे बघा. 21 वर्ष ते 65 वर्ष ह्या वयोगटातील जे महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना जी आहे आणण्यात आली आहे. आणि बघा, इथं ह्या योजनेमध्ये काय होणार आहे, दर महिन्याला जे आहे 1500 रुपये तुम्हाला मीन्स जे महिला आहेत त्यांच्या अकाउंटवर जे इथं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मीन्स DBT थ्रू येणार आहेत. तर बघा, आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटचे लिंक असणं आवश्यक आहे. आणि बघा, जे डॉक्युमेंट्स आहेत ते करेक्ट असले पाहिजे, सगळे डॉक्युमेंट्सवर सेम नाव असलं पाहिजे, जेणेकरून तुमचा फॉर्म जो आहे इथं रिजेक्ट होणार नाही. ह्या गोष्टीची तुम्हाला इथं थोडीशी काळजी घ्यायची आहे. बघा, त्यानंतर या योजनेमध्ये कोणाकोणाला लाभ घेता येईल या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात. तर बघा, इथं बघा, एका कुटुंबातील 2 महिला जे आहेत इथे लाभ घेऊ शकतात. आणि तारीख जर बघितलं तुम्ही, ह्या योजनेची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. ठीक आहे, वाढवण्यात आलेली आहे, आधी कमी होती आता वाढवण्यात आलेली आहे. तर बघा, कोणाला लाभ मिळणार नाही, तर यामध्ये ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जी शेती आहे अशी पहिले अट होती, त्यांना मिळणार नाही. पण आता ती अट जे आहे मागे घेण्यात आली आहे नवीन अपडेटनुसार. आता काही प्रॉब्लेम नाही आहे, जर तुमच्याकडे शेती पण नसेल 5 एकरपेक्षा जास्त तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण इथं बघा, जे उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे ते 2.5 लाखापेक्षा जे आहे कमी असायला हवं. ठीक आहे. आणि ज्यांच्याकडे जे पिवळं किंवा केसरी राशन कार्ड आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना इन्कम सर्टिफिकेट बनवण्याची पण आवश्यकता नाही आहे, ते इझिली जे आहे इथं जे अप्लाय करू शकतात. तर बघा, यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, अशा महिला ज्या आधीपासून जे आहे जे निराधार योजना आहे संजय गांधी आणि किंवा कोणत्या दुसऱ्या योजना मार्फत जे आहे 1500पेक्षा जास्त जर त्यांना पैसे मिळत असतील महिन्याचे तर त्यांना हा अर्ज भरू नये, कारण ते इलिजिबल नाही आहेत हा फॉर्म भरण्याकरता. ओके. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं कागदपत्रे मी सांगून देतो कोणकोणते लागणार आहे. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा, खूप साऱ्या जे लेडीज आहेत त्यांचे लग्न वगैरे झाले असतील, ज्यांचे डॉक्युमेंट्स तयार नसतील लग्न झाल्यावरचे, तर ते जे जर आधीच्या डॉक्युमेंटनं जर त्यांना भरायचं असेल तर बघा, इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स सेम असले पाहिजे. आणि सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही घराकडे मीन्स तुमचे जे माहेर आहे तिथे बनवून घ्यायचे आहे. जसं की रहिवासी दाखला जर लागत असेल तर, राशन कार्ड तर असेल, जर अपडेट नसेल झालं तर, नाव जर मीन्स कट नसेल झाला तर. त्यानंतर बघा, शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असेल, जन्माचं प्रमाणपत्र, हमीपत्र, बँक पासबुक इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, नेम शुड बी सेम, मीन्स नाव सेम असलं पाहिजे, पूर्ण नाव, तेच बँक अकाउंट्स तुम्हाला द्यायचे आहे. जर तुमचं लग्न झालं असेल, तुम्ही नवीन अकाउंट ओपन केले असेल आणि नाव आधीचं देत असेल तर प्रॉब्लेम होऊ शकते, तुमचं फॉर्म रिजेक्ट होईल इथे मध्ये. तर सेम टू सेम सगळी जी डिटेल्स आहे ती सेम टू सेम तुम्हाला द्यायची आहे. आणि बघा, जर काही महिला असे असतील ज्यांचा जन्म बाहेरच्या राज्यात झालेला असेल पण आता ते महाराष्ट्रामध्ये राहतात, तर अशा केसमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला पतीचे जे तुमचे पती आहेत त्यांचे डॉक्युमेंट जसे की राशन कार्ड, जन्माचा दाखला, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, ह्या गोष्टी तुम्हाला जमा करून जे अपलोड करायच्या आहेत आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला फॉर्म अर्ज कसं भरायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, ऑफिशियल वेबसाईट सध्या आता नाही आहे, कोणतीच ऑफिशियल वेबसाईट नाही आहे. तुम्हाला एक ॲप डाउनलोड करावं लागेल,
बघा मी इथं ओपन करून ठेवलेलं आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल नारी शक्ती दूत नावाचा ॲप आहे प्ले स्टोअरवर. इथं तुम्हाला हा डाउनलोड करायचा आहे अँड्रॉइड फोनमध्ये आणि ह्या मीन्स ॲप थ्रू तुम्हाला सगळे प्रोसेस करायचे आहे. आता बघा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना तुम्हाला डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. तुम्ही फोटो क्लिक करू शकता आणि हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याजवळ मीन्स फोनमध्ये सेव्ह करू शकता ज्या पण फोननी तुम्ही फॉर्म भरणार आहात. आणि इथं जे लिमिट आहे डॉक्युमेंट साईजची ते 5 MB करण्यात आलेली आहे. सो वेल अँड गुड. तर 5 MB पर्यंत तुम्ही जे आहे इथं फाईल अपलोड करू शकता, काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. आणि 5 MB मध्ये खूप क्लिअर जे इमेजेस येऊन जातात. त्यानंतर बघा तुम्हाला इथं बघा ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्रोफाईल क्रिएट करायची आहे. सगळी प्रोसेस मी इथे लिहिली आहे, पोस्टमध्ये तुम्ही वाचू पण शकता. तर ॲप डाउनलोड करायचं आहे, तिथं प्रोफाईल क्रिएट करायची आहे. प्रोफाईल कशी क्रिएट कराल, त्यामध्ये सिंपल तुम्हाला तुमचा फोन नंबर, ईमेल ID, त्यानंतर तुमचा तालुका, गाव आणि कोणतं मीन्स प्रकार, ॲक्च्युली नारी शक्ती प्रकार तिथं दिला आहे. तर तुम्ही विवाहित आहात, अविवाहित आहात, जो पण तुमची कॅटेगरी आहे ते तिथं तुम्हाला टाकायची आणि प्रोफाईल क्रिएट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला योजना दिसेल नारी शक्ती योजना, तिथे क्लिक करायचं. एक कम्प्लीट फॉर्म येईल, त्यामध्ये तुम्ही तुमच्या गावाचे नाव, तालुका वगैरे वगैरे, तुमचं नाव, पतीचे नाव, जर लग्न झाले असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं फिलअप करायच्या आहेत. त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स द्यायची, IFSC कोड लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला बँक जर माहीत नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा बँकमध्ये जाऊन तुम्ही माहिती करू शकता IFSC कोड, किंवा बँक पासबुकवर जे तुमचं पासबुक असेल त्यावर सुद्धा IFSC कोड लिहिलं असते. हा इम्पॉर्टंट असते डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरसाठी. तर ते पण तुम्हाला करेक्टली एंटर करायचे आहे तिथं. बँक अकाउंट डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला जे आहेत डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तुमचे एक लाईव्ह फोटो काढावा लागेल. तर ते ॲप थ्रू सगळं होणार आहे. त्याच ॲपमध्ये सगळ्या गोष्टी जे तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन केले होते, जे फोटो काढले होते त्यांना अपलोड करायचे आहे. क्लिअर घ्यायची इमेजेस एकदम सरळ घ्यायची. वाकड्या तिकडे इमेजेस जर अपलोड कराल तर तुमचे तर क्लिअर दिसत नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. त्यानंतर तुम्हाला एक फोटो घ्यायचे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. आता मित्रांनो बघा तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या केसमध्ये काय करायचं आहे, जर फॉर्म सबमिट होत असेल किंवा ब्लँक स्क्रीन येत असेल, काही पण टेक्निकल इश्यू येत असेल तर ते कसं सर्व्हर बिझी असल्यामुळे येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा सर्व्हर एकदम शांत असते म्हणजे कमी लोक यूज करत असतात तर रात्रीच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी तुम्हाला ते ट्राय करायचं आहे. तुमचा फॉर्म नक्की सबमिट होईल. तर ह्या गोष्टींच्या तुम्हाला इथं फॉलो करायचे आहेत ॲक्च्युली. तर तुमचं फॉर्म इझिली जे इथे सबमिट होणार आहे. तर मित्रांनो आज तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, जर ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला थोडासा पण जर फायदा झाला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.